प्रहार जनशक्ती पक्ष जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर माध्यमातून स्व इंदिराई बाबाराव कळू यांच्या स्मृतिपथार्थ अचलपूर मतदान संघात 15 दिवस महाआरोग्य कॅम्प, रक्तदान शिबिर व तात्काळ ऑपरेशन सेवा उपक्रमाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील माझा गोरगरीब शेतकरी याला सर्व सोयी सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्या, त्याला कुठलेही सोने नाणे गहाण न ठेवता आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी याकरिता बच्चू कडू यांच्या संकल्पनामधून 15 दिवस आरोग्य सेवा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे। प्रहार जनशक्ती पक्ष व जीवन आधार सामाजिक संस्था व शालिनीताई मेघे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथं महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात आम्ही मुनादी वगैरे दिली, ऑटो फिरवला आणि पेशंटचा भरपूर मोठा प्रचंड प्रतिसाद इथे मिळाला आहे। 450च्या जवळपास पेशंट झालेले आहे। 450च्या जवळपास पेशंटची तपासणी होऊन त्यापैकी 100 ते 150 रुग्ण ते ऑपरेशनचे निघालेले आहे आणि त्यांचे उद्याचीच बऱ्याचशा रुग्णांना उद्याचीच ऑपरेशनची तारीख पण देण्यात आली आहे। त्यामुळे रुग्णात पण चांगला आनंद आहे आणि रुग्णांच्या प्रतिक्रियासुद्धा चांगल्या आहे, कारण हे काम दुसरं कोणती संघटना किंवा संस्था करत नाही, हे फक्त प्रहारच करते। हे प्रहार गेल्या 30 वर्षापासून करत आली आहे। खरं तर प्रहारचा जन्म जर आपण मागे जर गेलो तर प्रहारचा जन्म समाजसेवेतून आहे। बच्चू भाऊ आम्ही त्याचे साक्षीदार आहे। आम्ही पहिले गावागावातून हार्टचे पेशंट जमा करून मुंबईला न्यायचं। बच्चू भाऊ पेपरवर झोपून त्या दवाखान्यात झोपून त्या रुग्णांचा ऑपरेशन वगैरे इलाज करून त्यांना त्यांच्यासोबत राहून सोबत घरापर्यंत आणून सोडायचं। हे अशा प्रकारचा कार्यक्रम गेल्या 30-35 वर्षापासून बच्चू भाऊच्या माध्यमातून प्रहार संघटनेचा चालू आहे। तो आज 20 वर्ष आमदारकी झाली, पण तरी तो कार्यक्रम आम्ही त्याच पद्धतीनं तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जोमानं समाजसेवेचं हे व्रत जे हाती घेतलेलं आहे ते पूर्णपणे पार पाडतो। आजचा कार्यक्रम अतिशय चांगला झाला। सर्व आमच्या शालिनीताई मेघे जीवनाधार संस्था या सर्व डॉक्टर लोकांनी आणि त्यांच्या टीमनी चांगलं योगदान दिलं, चांगलं सहकार्य केलं। त्याबद्दल मी करसगावच्या वतीनं त्यांचे आभारसुद्धा मानतो आणि पेशंटचासुद्धा चांगला प्रतिसाद भेटला, याबद्दल त्यांचेसुद्धा धन्यवाद देतो। माननीय बच्चूभाऊ कडू ज्यांची महाराष्ट्राला रुग्णसेवक आरोग्यसेवक म्हणून ओळख आहे व ज्यांच्या राजकीय संघर्षाची सुरुवातच आरोग्य सेवेपासून झाली, त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वर्गीय आई इंदिरा कडू व माननीय बच्चूभाऊंचा वाढदिवस 5 जुलै आम्ही भव्य स्वरूपात आरोग्य सप्ताह म्हणून त्यानिमित्त 19 जून ते 5 जुलै हा पंधरवाडा आम्ही आरोग्य पंधरवाडा म्हणून मनवतो आहोत। त्यानिमित्तानं प्रहार जनशक्ती पक्ष, जीवन आधार संस्था नागपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ह्या महाआरोग्य कॅम्पची व्यवस्था केलेली आहे। आज करसगाव येथे महाआरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आला। यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक यांनी उपस्थिती दर्शविली व महाआरोग्य कॅम्पचा लाभ घेतला। यामध्ये 430 रुग्णांनी लाभ घेतला, तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार 97 पेशंटला मोफत ऑपरेशन सेवाकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आले। बच्चू कडू यांनी जो वसा हाती घेतला, यामध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी आणि समाजातील सर्वच घटकातील नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी, त्यांना औषधोपचार मिळावे, शस्त्रक्रिया करण्याची गरज भासल्यास त्यांच्यावर शस्त्रक्रिया व्हावी, या हेतूने आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकाराने 19 जून ते 5 जुलै महाआरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आले व आज करसगाव येथे सुरुवात झाली असून नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी उपस्थित आमदार बच्चू कडू, संतोष किटुकले, सुरेश गणेशकर, दीपक भोगाळे, मगेश देशमुख, जीवन जवजाळ, डॉक्टर अश्विन रडके, अंजय ठाकरे, सुयोग गोरले, उद्धव ठाकरे, संजय वसू, मनोज जयस्वाल, देवीदास महाला, शिवम अकोलकर, देवानंद आवरे, ईशीनाथ नागोशे आदी प्रहार सेवक, डॉक्टर, टीम व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून सुयोग गोरले यांची रिपोर्ट।